सो मंडळी नमस्कार. अशा प्रकारे पॅकिंग झालेली आहे सगळी आणि पॅकिंग झालेली आहे. आमच्या तयाऱ्या पण झाल्यात सगळ्या. ठीक आहे. जायचंय ना. हो बरं. हा सांगा पण येतो आम्ही दोंडला. हो चालेल चालेल ठेवतो. हां बाय. हां पुढे चाललो गावाला. कुठे चाललंय पण? गावाला चाललो. निघायची वेळ झाली आहे. थोड्याच वेळात निघू आणि रस्त्याने जाताना कोणत्या मार्गाने जायचं आहे, कसं जायचं आहे, कुठे जायचं आहे तेही तुम्हाला सांगू. आणि तिथे गेल्याच्या नंतर ज्या ठिकाणी जातो आहे तिथलं घर, तिथलं वातावरण आणि गावचं वातावरण कसं आहे त्याचंसुद्धा आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये चालणार आहे. व्हिडिओ कदाचित लॉंग होईल, शेवटपर्यंत बघा कुठे काय काय मजा येते ते. चला आमच्यासोबत. आता वाजलेत 1:11 म्हणजे 2-4-5 मिनिटं आधी आपण निघालोय. आता अजून आपल्याला हायवेला लागायचंय, हायवेने पुढे जायचंय. मध्ये आपण नाश्त्याला जेवणाला थांबू. 2-3 ठिकाणी थांबायचंय. आणि किती वेळ लागतो, कितीचं रनिंग आहे बघूया आपल्याला. किती वेळ लागतो, रात्री किती वाजतात. ऍक्च्युली आमचं नॉनस्टॉप रनिंग नाहीये. जर तसं असतं तर आपल्याला एकदम परफेक्ट तास सांगता आले असते. पण आम्हाला 2-3 कामं जाता करायची आहेत, त्यामुळे आम्ही 1-2 ठिकाणी थांबणार आहोत. तिथे आम्हाला 1-1 तास तरी जाईलच. आणि त्यानंतर पुढे मग नाश्ता वगैरे थांबू. आता आपण लागलोय, आपण निघालोय कल्याणवरून. नाशिक हायवेला आपण लागलोय. प्रत्येक ठिकाण कुठे कुठे काय काय आलोय आपण सांगणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी आपण कुठे पोहोचलो हे मात्र तुम्हाला सगळ्यात शेवटी कळणार आहे. व्हिडिओमध्ये तयार राहायचं सोबत. हवा झाली, पेट्रोल झाली. मंडळी कुठे बाहेर जात असताना आपली सेफ्टी फार गरजेची आहे. 10 मिनिटं उशिरा झाला तरी चालेल, पण हवा चेक करून घ्या. कारण सध्याचे जे रोड आहेत सिमेंटचे रोड आहेत बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी डांबराचे आहेत. ते आता उन्हाळा एवढा आहे की चालू रनिंग गाडीमध्ये टायरमध्ये हवा भरत राहते आणि किती भरते काय भरते आपल्याला समजत नाही. त्याच्यामुळे टायरकडे फार लक्ष द्यायचंय. आता ज्या नवीन गाड्या आल्यात त्या नवीन गाड्यांमध्ये बरेच नवीन नवीन फीचर्स आहेत. त्यांना इथे स्क्रीनवरती समजतं टायरचा प्रेशर किती आहे काय. जुन्या गाड्यांमध्ये तसं काय नव्हतं, पण तुम्हाला मॅन्युअली ते चेक करावं लागतं. आणि ते चेक करणं फार गरजेचं आहे. त्याच्याने गाडीचा बॅलन्स राहतो. कमी जास्त हवा टायरमध्ये असली नाही पाहिजे, सेफ इक्वल हवा बसली पाहिजे. आणि तुमचा स्पीड मेंटेन असणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही फार गाडी पळवताय, त्यात सिमेंटचे रस्ते आहे, तर तुम्ही तुमच्या जीवाशी खेळताय, एवढं लक्षात ठेवायचं. तसं काय करू नका. सेफ ड्रायव्हिंग करा आणि आपल्या फॅमिलीची, स्वतःची, सगळ्यांची काळजी. आपण थांबलोय आता थोडा नाश्ता करायला. थोडासा प्रवास करून थोडासा पुढे आलोय. ऊन भरपूर लागतंय बघा, कसा प्रखर उन्हाळा आहे एकदम. थोडा नाश्ता करू, थोडी पेट पूजा करू, पुढच्या प्रवासाला निघू.
तर आपण आलेलो आहोत आता सध्या कसारा घाटामध्ये. बऱ्याच लोकांना माहिती असेल कसारा घाट पूर्वी कसा होता, आता कसा आहे. ठाणे जिल्ह्यातला फेमस आणि मोठा घाट असं म्हटला जातो. आता पहिले एवढ्याच रोडमधून दोन्ही साईडने गाड्या येत होत्या, जात होत्या. फार पूर्वीच्या काळी तेव्हा 5-5, 6-6 तास, 8-8 तास घाटामध्ये ट्रॅफिक असायची. आता मात्र वन वे झालाय, सिंगल रोड आहे. बघा ट्रकवाले बघा कसे चालतात बघा. त्याला इथेच घुसायचं कोपऱ्यात. तर आता आहोत आपण नाशिक जिल्ह्यामध्ये, पिंपळगावच्या पुढे आहोत आपण. रस्ते बघा किती छान बनवले तिथे. अजून तर 2 लाईन पडणार आहे तिथे, 2 लेन वाढणार आहे, पण आहेत ते रस्ते पण खूप छान आहेत. छान संध्याकाळ आहे. हा, सकाळचं वातावरण फार छान आहे. हे वेदा या चाप्याला चला चला ये यूं ही चला चला ये कितनी हसीन है ये दुनिया फूल सारे झमेले देख फूलों में ठंडी हवा है ठंडा गाँव है दूर वो जाने किसका गाँव. तर मंडळी, ड्रायव्हिंग करत करत प्रवास करत करत रात्र झाली. दुपारीपासून निघालो होतो, आता वाजलेत रात्रीचे जवळ बरोबर 11 वाजलेत. आपण पोहोचलो जळगावमध्ये आणि आता 3च मेंबर होतो येताना. इतके दिवस झाले 3च मेंबर दिसतात. दादाला सुद्धा यायचं होतं पण जॉबच्या सुट्टीमुळे जमलं नाही. 2 दिवसांनी तो येणार आहे. आणि आता आम्ही आलोय आमच्या आजीबाबांकडे, आई वडिलांकडे आणि वेदूच्या आजीबाबांकडे. तर इथून पुढे ब्लॉगमध्ये व्यक्ती पण वाढतील आणि इंटरेस्टिंग पण होईल. काय काय गोष्टी घडतील, काय काय अजून मजेशीर घटना घडतील, त्या सुद्धा आपण शेअर करणार आहोत. आणि सो बघूया आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय नवीन वाटलं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. काय सजेशन असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि याच्या पुढे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. गुड नाईट.